विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्र याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. इन द डिफरंट ॲनिमल्स आर डिफरंट क्रोमोझोम्स आर प्रेझेंट. म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये क्रोमोझोमची जी संख्या आहे ते वेगवेगळी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता क्रोमोझोमचे आपण अगोदर डायग्राम बघू. क्रोमोझोम मध्ये देअर आर द टू आर्म्स ऑफ द क्रोमोझोम. म्हणजे क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्रामध्ये दोन गुणसूत्रभुज आहेत आणि गुणसूत्रभुजामध्ये एक आहे पी आर्म, दुसरा आहे क्यू आर्म, तिसरा आहे सेंट्रोमर आणि डीएनए. आता विद्यार्थी मित्रांनो, पी आर्म, क्यू आर्म आणि मध्ये एक सेंट्रोमर. सेंट्रोमर म्हणजे सेंट्रोमर आहे आणि नंतर खाली आहे डीएनए. डीएनए म्हणजे काय? डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्रोमोझोम्स आता क्रोमोझोमची आपल्याला डेफिनेशन बघाय. द डिफाइन द क्रोमोझोम. आता क्रोमोझोम्स आर थ्रेड लाइक स्ट्रक्चर आर मेड अप ऑफ प्रोटीन अँड सिंगल मॉलिक्यूल ऑफ डीएनए. म्हणजे क्रोमोझोम हे थ्रेड लाइक म्हणजे दोऱ्यासारखा रचना असलेला आहे आणि तो प्रोटीन आणि सिंगल मॉलिक्यूल ऑफ डीएनए ने बनलेला आहे. इट कॅरी टू द जिनोमिक इन्फॉर्मेशन फ्रॉम सेल टू सेल. म्हणजे आपले जे जनुके आहेत ते जनुके एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडे कॅरी करण्याचं, वाहून नेण्याचं काम कोण करते? तर क्रोमोझोम करते, म्हणजे गुणसूत्र करतो. इन द प्लांट्स अँड ॲनिमल्स. म्हणजे प्लांट म्हणजे वनस्पती आणि ॲनिमल्स म्हणजे प्राणी. द क्रोमोझोम्स रिसाइड्स इन द न्यूक्लियस ऑफ सेल. म्हणजे प्लांट्स मध्ये आणि ॲनिमल्स मध्ये क्रोमोझोम्स हे न्यूक्लियस सेलच्या न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट आहे. आता क्रोमोझोम जे गुणसूत्र आहे ते गुणसूत्र इट इज द सीन ओनली ऍट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन. म्हणजे क्रोमोझोम्स हे आपल्याला फक्त ऍट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजनाच्या वेळीच आपल्याला पाहता येते, सेल डिव्हिजन. आता क्रोमोझोम्स इज रॉड शेप्ड. म्हणजे क्रोमोझोम्स कसं आहे? रॉड शेप्ड म्हणजे गोलाकार आहे. त्याचं प्रायमरी कन्स्ट्रक्शन अँड द सेंट्रोमर. म्हणजे याला प्रायमरी कन्स्ट्रक्शन किंवा सेंट्रोमर आहे. द आर्म ऑफ द क्रोमोझोम सीम अटॅच्ड टू द सेंट्रोमर. म्हणजे हे जे क्रोमोझोम्स आहेत गुणसूत्र, त्या गुणसूत्राचे जे आर्म म्हणजे जे भुजा आहेत ते भुजा कोणाला अटॅच आहेत? सेंट्रोमरला, म्हणजे गुणसूत्र बिंदूला अटॅच आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता एकूण क्रोमोझोमचे एकूण 4 प्रकार आहेत. डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ क्रोमोझोम, सेंट्रोमर अँड द लेंथ ऑफ द आर्म. म्हणजे सेंट्रोमरच्या पोझिशन वरून आणि आर्मच्या लेंथ वरून, लांबीवरून, भुजाच्या लांबीवरून एकूण क्रोमोझोमचे देअर आर द 4 टाइप्स ऑफ क्रोमोझोम. नंबर 1 मेटासेंट्रिक, नंबर 2 सबमेटासेंट्रिक, नंबर 3 अॅक्रोसेंट्रिक, नंबर 4 टेलोसेंट्रिक. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मेटासेंट्रिक म्हणजे काय लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, मेटासेंट्रिक म्हणजे मध्यकेंद्री. आता मध्यकेंद्रामध्ये काय म्हणले बघा. द मेटासेंट्रिक इज द व्ही शेप्ड. The shape of the metacentric is V-shaped and equal chromatids arm. म्हणजे ह्याचा जे आकार आहे मध्य केंद्राचा व्ही शेप्ड आहे आणि त्याच्यामध्ये जे क्रोमॅटिड्स आहेत ते क्रोमॅटिड्स मध्ये जे आर्म आहेत, आर्म कसे आहेत? इक्वल, म्हणजे दोन्ही आर्म समान आहेत. आता नंबर 2 टाइप सबमेटासेंट्रिक. आता सबमेटासेंट्रिक म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर सबमेटासेंट्रिक म्हणजे उपमध्य केंद्री. आता उपमध्य केंद्रीमध्ये जे आकार आहे तो एल शेप्ड आहे, एल शेप्ड, आणि इट्स वन आर्म इज स्लाइटली शॉर्टर दॅन द अदर. म्हणजे ह्याच्यामध्ये एक जे आर्म आहे, एक आर्म कसा आहे? छोटा आहे आणि एक आर्म मोठा आहे. म्हणजे त्याचा आकार कसा आहे? एल आकाराचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नंबर 3 म्हणजे अॅक्रोसेंट्रिक. आता अॅक्रोसेंट्रिक म्हणजे काय? तर अॅक्रोसेंट्रिक म्हणजे अग्रकेंद्री. आता अग्रकेंद्रीमध्ये जे आकार आहे तो जे शेप्ड आहे, जे शेप्ड, आणि ह्याच्यामध्ये क्रोमोझोम्स नियर वन एंड ऑफ द क्रोमोझोम. आणि ह्याच्यामध्ये क्रोमोझोमचा जे एक टोक आहे ते एक सेंट्रोमरच्या जवळ आहे. आणि नंबर 4 म्हणजे टेलोसेंट्रिक. आता टेलोसेंट्रिक म्हणजे काय? तर टेलोसेंट्रिक म्हणजे अंत्यकेंद्री. अंत्यकेंद्रीमध्ये त्याचा जो आकार आहे तो आय शेप्ड आहे आणि इट्स ओनली वन आर्म. आणि ह्याच्यामध्ये फक्त ह्या क्रोमोझोम मध्ये फक्त ओनली वन आर्म म्हणजे एकच भुजा आहे. तर अशा प्रकारे आपण आज क्रोमोझोम आणि देअर आर द 4 टाइप्स ऑफ क्रोमोझोम आज आपण पाहिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा.